मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्याचा 3,000 रुपयांचा सन्मान निधी खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील 48 लाख बहिणींच्या खात्यात आतापर्यंत सन्मान निधी वितरित करण्यात आलाय, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। 25 ते 30 लाख पात्र लाभार्थी बहिणींचे खात्याला आधार लिंक नसल्याने ते करून घ्यावे, जेणेकरून त्यांनाही सन्मान निधी वितरित केला जाईल, असं आवाहनही अदिती तटकरे यांनी केलं आहे। योजनेबद्दल विरोधकांमार्फत अनेक वेळा टीका टिप्पणी होऊनही योजना यशस्वीपणे राबवण्यात शासनाला यश आल्याचं दिसत आहे। रक्षाबंधन आधीच शासनानं बहिणींना 2 महिन्यांची ओवाळणी खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे। 1 जुलै ते 30 जुलै या कालावधीत 1,40,00,000,000हून अधिक अर्ज विभागाकडे प्राप्त झाले होते। आलेल्या अर्जाची पडताळणी करून 1,35,00,000 पात्र लाभार्थी अर्ज मंजूर झाले। 1 कोटीहून अधिक लाभार्थी असल्याने तांत्रिक बाबी तपासून घेणं गरजेचं असतं। एकाच दिवशी डीबीटी न करता टप्प्याटप्प्याने निधी वितरण सुरू केलं। 14 ऑगस्ट रोजी 32 लाख लाभार्थी यांच्या खात्यात सन्मान निधी वितरित करण्यात आलाय। 15 ऑगस्ट रोजी सकाळी 3:45 वाजता दुसरी प्रक्रिया करून एकूण 48 लाख लाभार्थींच्या खात्यात 2 महिन्यांचे प्रत्येकी 3,000 रुपये जमा केले असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली। ही योजना चालू केल्यापासून आमच्या मनात पण एक आनंदाचा उत्साह निर्माण झाला की आपण दुसऱ्याच्या आधारावर न राहता आपल्या स्वतःच्या खात्यात काही पैसे येतील, आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, कुठेही खर्च करू शकतो। या आनंदाने आम्ही फॉर्म भरला आणि खरंच ताईंचे आभार मानतो की आम्हाला सर्व महिलांना हा लाभ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। बहिणीला आहे ना, एकनाथ शिंदेचा खूप उपकार झालाय आमच्यावर। बहिणींना खूप आपला 1500 रुपयाचा सहारा दिला त्यांनी दर महिन्याला, ते आम्हाला खूप आभार वाटतोय त्यांचा आणि त्यांना आम्ही सहकार्य करू आणि त्यांना आशीर्वाद देऊ। बहिणीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतील। शिंदे साहेबांनी लाडकी योजना काढलेली आहे, आमच्या मनात हे का ते चांगली झालेली आहे, चांगली आहे लाडकी योजना। कारण बायका लोकांना पैशाची जरूरत पडते, काय पण असो, मुला बाळाला काय द्यायचं असन, काय खरीदारी करायचं असन, तर हे एक आपला स्वतःच असतात, ते चांगलं केलं त्यांनी लाडकी बहीण योजना काढून। मी असं म्हणते की हे मुख्यमंत्री खूप चांगले आहेत, ते असेच राहावेत आणि तसे त्यांनी पहिला पण जे महिलांसाठी शिलाई मशीन, घरघंटी असे काही घरातले उद्योग त्यांना दिले आहेत, त्याच्यामुळे अजून महिलांना उत्साह वाढलेला आहे की लाडकी बहीण योजना आलेली आहे। आणि आता आपले सण पण चालू झाले आहेत, त्यामुळे त्यांना अजूनही खूप उत्साह वाटत आहे। नाही, चांगली योजना आहे। असा मुख्यमंत्री एक पण नव्हता की ज्यांनी बहिणींचा विचार केला। या भाऊंनी खरंच विचार केला मुख्यमंत्र्यांनी, आणि हेच मुख्यमंत्री कायम पाहिजे आपल्याला। माझे नाव कल्पना सुदाम नरवडे, मी नेरूळ नवी मुंबई येथे राहते। मी माझा फॉर्म घरीच ऑनलाईन मोबाईल मधून भरला होता। मला लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ झाला। 15 ऑगस्ट रोजी माझ्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले, त्याबद्दल मी शिंदे साहेबांचे खूप मनापासून आभार मानते। माझं नाव निधी निलेश नलवडे। आतापर्यंत राबविण्यात आलेल्या सगळ्या योजनांमधील महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आम्हाला लाभ भेटला आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेब यांचे धन्यवाद आभार मानते। आणि माझा फॉर्म आमच्या शेजारील उज्ज्वलाताई गजरे यांनी भरला, त्यातून माझ्या अकाउंटला कालच 3,000 रुपये ट्रान्सफर झालेले आहेत, त्याबद्दल मी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे मनापासून आभार मानते आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानते। धन्यवाद। माझं नाव ज्योत्स्ना जगदीश मानकामे, मी बेलापूरमध्ये राहते, नवी मुंबई। माझा फॉर्म माझी लाडकी बहीण माझा हा फॉर्म आमच्या शेजारी राहणाऱ्या एक समाजसेविका मॅडम आहेत त्यांनी भरलाय आणि त्या योजनेचे पैसे मला आज 3,000 रुपये माझ्या खात्यात आलेले आहेत, तर मी खुश आहे आणि मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।